नमस्कार मंडळी. तर दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज मस्त खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत अशा चकलीची रेसिपी पाहणार आहोत आणि तीही अतिशय इन्स्टंट अशी. तुम्हाला यासाठी कुठल्याही प्रकारची भाजणी वगैरे करायची गरज नाही. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपण ही मस्त कुरकुरीत अजिबात तेल न पिणारी चकली बनवणार आहोत. तर अतिशय झटपट होणारी चकलीची रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत मी नेहमीच घेऊन येत राहील. आपण आज ही इन्स्टंट अशी चकली पोहे आणि तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत. एकदम खमंग खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपी मी इथे भरपूर टिप्ससह तुमच्यासाठी शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत नक्की बघत राहा. म्हणजेच तुमची सुद्धा चकली एकदम परफेक्ट अशी बनवून इथे तयार होईल. तर इथे ही इन्स्टंट अशी चकली बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता, मी सारख्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे नॉर्मल आपण जे पोहे खाण्यासाठी बनवतो तर तेच हे पोहे आहेत. आणि 1 वाटी मी इथे हे डाळवं घेतलेलं आहे. मला हे एखाद्या किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल. आणि आता हे दोन्हीही आपल्याला छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. म्हणजे छान कुरकुरीत होईपर्यंत. सुरुवातीला पोहे भाजायचे आणि त्यानंतर आपण हे डाळवं त्यातच टाकून भाजून घेणार आहोत. कारण हे ऑलरेडी भाजलेलं असतं थोडंसं. आणि इथे मी 1-1 वाटी घेतलेले आहे. जर तुम्ही जास्त चकली बनवत असाल तर तुम्ही जर 2 वाट्या जर पोहे घेतले तर 2 वाट्याच आपल्याला याच्यासाठी डाळवं घ्यायचं आहे. म्हणजे दोन्हींचं प्रमाण हे समान ठेवायचं आहे आपल्याला. तर गॅसवर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर पोहे घालून घेते आणि पोहे थोडेसे भाजून घ्यायचे आपल्याला. आणि त्यानंतर आपण यामध्ये डाळवं टाकून डाळवंसुद्धा छान भाजून घेणार आहोत. मंद गॅस ठेवायचा आहे. कढई मी पहिले गरम करून घेतलेली आहे आणि कमी गॅसवर मी हे पोहे भाजून घेते. मंद गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. गॅस खूप फुल करू नका, नाही तर याचा रंगसुद्धा बदलू शकतो. तर 1-2 मिनिट मी हे भाजून घेतलेत पोहे आणि त्यानंतर त्यामध्ये हे डाळवं मी घातलेलं आहे आणि ते सुद्धा मंद गॅसवर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी हलकासा याचा रंग बदलूसपर्यंत. 1 ते 2 मिनिट मी हे पुन्हा छान भाजून घेतलेले तुम्ही बघू शकता. हलकासा रंग बदललेला आहे याचा. आणि या स्टेजला आपल्याला गॅस इथे बंद करून टाकायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आपल्याला आणि हे मिक्सरला मस्त गार झाल्यानंतर फिरवून घ्यायचे आहे. तर एकदम बारीक पिठी आपल्याला याची करायची, त्यामुळं एकदम रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे. नाहीतर हे पाहिजे आपल्याला तसं एकदम बारीक होणार नाही त्यासाठी. तर पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे. जर तुमची बनवण्याची क्वांटिटी जर जास्त असेल तर एकदम थोडं-थोडं घ्या आणि मस्त कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता. आणि आता हे कुरकुरीत झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर जसं-जसं थंड होतं तसं-तसं ते कुरकुरीतसुद्धा होतं. म्हणून रूम टेम्परेचरला बारीक आपण हे थंड करून घेतलेलं होतं. आणि आता हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेतलेलं आहे. एकदम बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आता चाळणीने चाळून सुद्धा घ्यायचं आहे पिठाच्या. म्हणजे यामध्ये जर काही जाड कणी राहिली असेल तर ती सुद्धा व्यवस्थित निघून जाईल यासाठी. तर चाळणीने मी हे सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर घरगुती जे तांदळाचं पीठ आपण दळलेलं असतं त्याच पिठाचा वापर मी इथे केलेला आहे. आणि 1.5 वाटी आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत. तर ते पीठसुद्धा घालताना आपल्याला फक्त चाळून व्यवस्थित घालायचं आहे. डायरेक्ट वापरायचं नाही आहे. म्हणजे ज्या वाटीने मी पोहे घेतले होते, डाळवं घेतलं होतं, तर त्याच वाटीने मी ते 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर 2 वाट्या म्हणजे 1 वाटीत पोहे आणि 1 वाटी डाळव आणि त्यासाठी 1.5 वाटी तांदळाचं पीठ. हे एकदम परफेक्ट अशी चकली बनण्यासाठी एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे. आपलं पीठ इथे व्यवस्थित चाळून झालेलं आहे. यानंतर आता आपण लगेचच यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे मी 1 छोटी वाटी भरून इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे भाजून घेतलेले आहेत मी. म्हणजे अगदी पोहे खाण्याचे 2 मोठे चमचे भरून मी तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ. त्यानंतर अगदी थोडीशी अर्धा चमचा हळद मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. लाल मिरची पावडर टाकायची आपल्याला 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाल्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता लाल मिरचीचं. आणि जिरे पावडर टाकलेली मी यामध्ये. जिऱ्याची पावडर, ओव्याची पावडर घातलेली मी आणि धने पावडर थोडीशी आणि चवीपुरतं मीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. तर आता सगळे मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे. तर आपण याच्यामध्ये मोहन टाकून घेणार आहोत. तर प्रत्येक चकलीमध्ये मोहन हे जातंच. पण इथे आपण तेलाचं मोहन न देता आपण साजूक तुपाचं मोहन दिलं आहे. तर पोहे खाण्याचे 3 चमचे वरून मी ते
साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेले आणि ते तूप मी यामध्ये घातलेले. तर तुपाचं मोहन घातल्यामुळं खूपच कुरकुरीत मस्त खस्ता अशी आपली चकली बनते. तुम्ही सुद्धा तेलाच्या ऐवजी तुपाचं मोहन घालून बघा. खरंच खूप छान चकली बनून तयार होते. तर 3च चमचे घातलेले मी. तरी ते जे प्रमाण सांगितले त्यानुसार एकदम परफेक्ट असं तुपाचं सुद्धा प्रमाण आहे मोहन घालण्याचं. तर तसंच तुम्ही सुद्धा घाला आणि जसं-जसं तुमचं प्रमाण वाढेल तसं तुम्ही तुपाचं प्रमाण सुद्धा थोडंसं वाढवू शकता. फक्त कडकडीत गरम तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आणि अशा प्रकारे हातावर चोळून-चोळून प्रत्येक पिठाच्या कणाला आपल्याला इथे व्यवस्थित तूप लागलं गेलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची. अशा प्रकारे हातावर व्यवस्थित चोळून-चोळून व्यवस्थित मोहन सगळ्या पिठाला आपण इथे लावून घेणार आहोत. आपल्या पिठाला इथे परफेक्ट मोहन लागलं हे कसं समजायचं? तर अशा प्रकारे हातामध्ये त्याचं दाबल्यानंतर गोळा बनला पाहिजे आणि अलगदपणे तो सुटला सुद्धा पाहिजे. असं झालं म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट बसलेलं आहे असं समजायचं. तर आता मोहन तर व्यवस्थित बसलेले आहे. आता आपल्याला हे पीठ लगेचच भिजवून घ्यायचं आहे. कारण अतिशय इन्स्टंट अशी आपली ही चकलीची रेसिपी आहे. तर त्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर मी जवळ-जवळ 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे. पण एकदम ते पाणी घालायचं नाही. तर अशा प्रकारे वाटीच्या साहाय्याने मोजून आपल्याला ते पाणी यामध्ये घालायचं आहे. तर आपलं बोट बुडवल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला चटका बसेल इतपत पाणी आपल्याला गरम घ्यायचं आहे. म्हणजे पाण्यातून थोडीफार वाफ निघाली पाहिजे. अगदी चटका बसेल असंही नसावं आणि थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं. तर मी 1 वाटी पाणी घेतलं होतं. त्यातलं अर्धी वाटी पाणी मी घातलेले या पिठामध्ये आणि हे पीठ मी भिजवून घेते. तर लागेल तसं आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर मी शेवटी तुम्हाला सांगते की टोटल मला इथे पूर्ण पाणी किती लागलं आहे हे चकलीचं पीठ भिजवण्यासाठी. तर इथे पूर्ण हे चकलीचं पीठ भिजवण्यासाठी मला 2 वाट्या मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर हे पीठ आपल्याला एकदम सैलसर भिजवायचं आहे. खूप घट्ट भिजवायचं नाही आहे. कारण जसं-जसं थोडासा वेळ जातो त्यात आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे. पोहे आहेत तर ते पाणी शोषून घेतं आणि हे घट्ट होऊ शकतं. आपल्याला खूप घट्ट बनवायचं नाही आहे. जर आपण खूप घट्ट ठेवलं तर चकली पाडायला सुद्धा जड जातं आपल्याला आणि चकलीचे तुकडे सुद्धा पडतात. म्हणून एकदम सैलसर आपल्याला पीठ इथे भिजवायचं आहे. तर 2 वाट्या पाणी लागलेलं आहे मला इथे हे पूर्ण चकलीचं पीठ भिजवून घेण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं भिजून तयार आहे आणि अगदी नरम असं पीठ भिजवलेलं आहे मी, खूप कडक नाही आहे. तर अगदी बोट टाकलं तर त्याच्यामध्ये बोट जाते आणि आता आपल्याला काय करायचं आहे झाकून हे पीठ 10 ते 15 मिनिट आपल्याला असंच सोडून द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे गरम पाणी वापरलेले आपण त्यामुळे हे पीठ चांगल्या प्रकारे मुरलं जातं. तर 10 ते 15 मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यापासून चकली बनवून घेणार आहोत. तर इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चकली बनवणार आहोत. तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि या सोऱ्याला मी आतल्या बाजूने तेलाचा हातसुद्धा लावून घेतलेला आहे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित पडतं आणि खडबडीत बाजू आपल्याला वरच्या बाजूने लावायची म्हणजे सोऱ्याच्या आतल्या बाजूने आणि जी प्लेन बाजू असते ती सोऱ्याच्या बाहेर घ्यायची आपल्याला या साच्याच्या आणि छान एकसारखं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे हातावर आणि त्यानंतर आपल्याला ते सोऱ्यामध्ये भरायचे. तर आता तुम्हाला मी ते दाखवते. हे पीठ पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते. तर अशा वेळेला जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही याला पाण्याचा हात पुन्हा लावून घेऊ शकता. तर हे मला काही एवढं वाटत नाही घट्ट म्हणून मी पाण्याचा हात लावलेला नाही. जर तुमचं पीठ घट्ट वाटलं तर तुम्ही याला पाण्याचा हात लावून घेऊ शकता. फक्त पाणी लावताना गरम पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. गार पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर आपण आता तुम्हाला चकली पाडून दाखवते मी. तर प्लेटला सुरुवातीलाच आपल्याला एकदाच फक्त तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि चकली पाडून घ्यायची. तर चकली पाडायला जर तुम्हाला जड वाटत असेल, सोऱ्या दाबल्या जात नसेल, या स्टेजला तुम्ही याला गरम पाणी लावून घेऊ शकता. अगदी 1 हात 2 चमचे काही हरकत नाही आहे. म्हणजे पीठ आपलं नरम असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर चकली आपली मोडू शकते. आणि एकदम परफेक्ट पीठ असल्यानंतर आपल्याला जास्त दाबायची सुद्धा गरज पडत नाही. खूपच इझी अशी आपली चकली बनून तयार होते. आणि अशा प्रकारे एखाद्या प्लेटवर वगैरे बनवलं तर एकसारख्या आकाराच्या आपल्या चकल्या बनून तयार होतात. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही जवळ त्याचे वेढेसुद्धा घेऊ शकता. तुमच्या मनावर आहे. तर एकदम इझी दाबलं जातं आहे. एकदम परफेक्ट पीठ बनवून आपलं तयार झालेलं आहे. आणि चकलीसुद्धा आपली पाडून झालेली आहे आणि सोबतच मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तर तेल आपल्याला सुरुवातीला एकदम चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात गॅस थोडासा कमी करून आपण छान चकली तळून घेणार आहोत. तर तेल चांगलं कडकडीत गरम असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. नाहीतर चकली तेलामध्ये तुमची विरघळू सुद्धा शकते. तर बघू शकता तेल परफेक्ट गरम आहे. तर अशी प्लेट अलगद आपण याच्यात टाकल्यानंतर आपलं चकली अलगदपणे तेलामध्ये पडते.
आणि सारखं हलवायचं नाही आपल्याला. एक बाजू चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आणि त्यानंतर आपण चकली आपली उलटवून घेणार आहोत. तर गॅस इथे आपण कमी केलेला आहे. म्हणजे चकलीचा फक्त म्हणजे वरचा रंग बदलत नाही, तर आतपर्यंत चकली आपली चांगली तळल्या जाते. म्हणून गॅस मीडियम करा आणि एक बाजू चांगल्या प्रकारे तळून घ्या आणि त्यानंतरच चकली आपल्याला इथे पलटवून घ्या. तर तुम्ही इथे बघू शकता तेलाचे बुडबुडे थोडेसे शांत झालेले, कमी झालेले. तर या स्टेजला चकली आपल्याला पलटवून घ्यायची. तर अगदी तुम्हाला वरती करून दाखवते की मस्त रंग यायला सुरुवात झालेली आहे आपल्या चकली आणि छान रंग यायला सुरुवात झालेला आहे चकलीला आणि आपण पलटवून सुद्धा घेतली. आता ही सुद्धा बाजू आपण मंद गॅसवर चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायची. म्हणजे चकली ही आपली आतपर्यंत कुरकुरीत बनते, अजिबात कच्ची वगैरे राहत नाही. मंद गॅसवर छान आपली चकली तळलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आलेला आहे आपल्या चकलीला आणि त्याच्यामध्ये घातलेले तीळ सुद्धा स्पष्ट दिसत आहेत आपल्याला आणि मस्त काटे सुद्धा आलेले आहेत आपल्या चकलीला. तर चकली तेलातून अशा प्रकारे तेल चांगल्या प्रकारे निथळून घेऊन आपल्याला काढून घ्यायची आणि याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा चकल्या आपण तळून घेणार आहोत. तर तेल पुन्हा गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपण यामध्ये चकली घालणार आहोत. तर तेलामध्ये बसेल तेवढ्या चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या. अगदी जास्तही चकल्या टाकायच्या नाही आहे, नाहीतर ते तेल प्यायला सुरुवात होते. तेल थंड होऊन जातं त्यावेळेला. म्हणून तेलामध्ये बसेल तेवढ्या चकल्या टाका. अगदी 2, 3, 4 काय चकल्या बसेल तेवढ्या घाला. अगदी जास्त चकल्या घालू नका. म्हणजे तुमच्या चकल्या कमी असेल तर व्यवस्थित तळल्यासुद्धा जातील. आणि चांगल्या प्रकारे मी या मंद गॅसवर ह्यासुद्धा चकल्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत यालासुद्धा तळून घेते मी आता. आणि एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला चकली पाडून दाखवते. म्हणजे पाडल्यानंतर चकली अलगदपणे कशी उचलायची, प्लेटवर चकली न पाडता, हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी अशा प्रकारे ताटामध्येच ज्यामध्ये पीठ भिजवलं होतं, तर त्यामध्येच मी चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आपण 1-1, 2-2 चकल्या प्लेटवर करत बसण्यापेक्षा असं सुद्धा तुम्ही करू शकता. अशा प्रकारचं जे उलटणं असतं, तर त्याने अगदी अलगदपणे आपली चकली उचलल्या जाते आणि तेलातसुद्धा अलगदपणे आपण ती टाकू शकतो. तर अगदी अलगद उचललेली आहे मी आणि आता तुम्हाला तेलातसुद्धा मी टाकून दाखवते. तर तुम्ही बघू शकता एकदम अलगद अगदी अंगावर तेल उडवण्याची कुठलीही भीती न वाटता अलगदपणे आपण चकली तेलामध्ये या पद्धतीने टाकू शकतो. म्हणजे खूपच सोपी अशी पद्धत आहे. तर दुसरीसुद्धा चकली मी घातलेली आहे. फक्त चकली उचलताना आपल्याला त्याचा जो शेवटचा भाग असतो तर तो चांगल्या प्रकारे थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे, चिटकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच चकली आपल्याला उचलून घ्यायची. आणि याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहे आपल्या आणि एकदम परफेक्ट चकल्या बनलेल्या आहे. तर एक चकली सुरुवातीची तळल्यानंतर आपल्याला चेक करून बघायचं आहे, की आपली चकली व्यवस्थित तळल्या गेली आहे किंवा नाही. म्हणजे कच्ची वगैरे नाही राहिलेली ना, हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढचे चकल्या तळण्यासाठी सुद्धा व्यवस्थित अंदाज येतो, की कितपत आपण चकली तळावी. म्हणजे कारण जरी मी इथे व्हिडिओमध्ये सांगते, कारण प्रत्यक्ष तुमच्यासोबत काय घडतंय हे तुम्हालाच माहिती त्यावेळेला. म्हणून चेक करून घ्या, की चकली तुमची व्यवस्थित तळल्या गेली आहे किंवा नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी सगळ्या चकल्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त रंग तर छान आलेलाच आहे. सोबत मस्त कुरकुरीत आणि काटेदार अशी आपली चकली बनलेली. अजिबात चकली आपली तेल वगैरे पकडलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपली कुरकुरीत आणि खस्तासुद्धा झालेली आहे आपली चकली. आपण याच्यामध्ये जे तूप वापरलेले त्यामुळे खूपच टेस्टी बनते चकली आणि एकदम खस्ता आणि कुरकुरीतसुद्धा. आणि दिसायलासुद्धा एकदम छान आपली चकली दिसते. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही साधी सोपी इन्स्टंट चकली नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका, की तुम्हाला ही इन्स्टंट चकलीची रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.